10% मराठा आरक्षणामध्ये काही त्रुटी आढळल्या असून सकल मराठा समाजानं या त्रुटी निदर्शनास आणून दिल्या। सोलापूर सकल मराठा समाजाच्या वतीने जिल्हा प्रशासनाला निवेदन देण्यात येऊन 10% मराठा आरक्षणामध्ये आढळलेल्या गंभीर त्रुटीबाबत मार्ग काढण्याच्या सूचना करण्यात आल्या। शासनानं 20 फेब्रुवारी 2024 रोजी विधिमंडळात लागू केलेल्या 10% मराठा आरक्षणामध्ये शिक्षण आणि शासकीय नोकरीमध्ये हे आरक्षण लागू केलं, परंतु आता NEETची प्रवेश प्रक्रिया चालू आहे। फॉर्म भरण्याची शेवटची तारीख 9 मार्च आहे। त्यामध्ये महाराष्ट्र राज्यात 10% आरक्षणाचा मराठा विद्यार्थी आणि विद्यार्थिनींना हा लाभ मिळत नाही, ही अतिशय निषेधार्थ बाब आहे। 5 मार्च ते 31 मार्च या दरम्यान पोलीस भरतीची प्रक्रिया राज्य शासनानं चालू केलेली आहे। या प्रक्रियेमध्ये 10% मराठा आरक्षण लागू केलं असून SCBCचं प्रमाणपत्र काढण्याचा कालावधी 12 दिवसांचा आहे। नॉन क्रिमिलियरचं प्रमाणपत्र काढण्याचा कालावधीही किचकट आणि वेळखाऊ आहे। त्यामुळे पोलीस भरती होणाऱ्या तरुण आणि तरुणींना शासनानं भरती प्रक्रियेमध्ये वेळ वाढवून द्यावा आणि या गंभीर विषयास लक्ष द्यावं अशी मागणी करण्यात आली आहे। आज आम्ही सकल मराठा समाज सोलापूर शहर व जिल्ह्याच्या वतीने माननीय जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन द्यायला आलो होतो। 10% मराठा आरक्षण जे राज्य शासनाने जाहीर केले, जे आम्हाला मान्यच नाहीये, पण जाहीर केले, त्याची प्रोसेस चालू झाली आहे। पोलीस भरतीची प्रोसेस काल 5 मार्च 31 मार्च पर्यंत प्रवेश प्रक्रिया चालू झालेली आहे। फॉर्म भरायला सांगितलेले आहेत। आता नीटची एक्झाम जे वैद्यकीय महाविद्यालयामध्ये प्रवेश प्रक्रियेची ती पण चालू झाली आहे। नीटची एक्झामची 10% आरक्षण नीटच्या परीक्षेला ठेवलेलं नाही आणि पोलीस भरतीमध्ये 10% आरक्षण ठेवलं असून त्याचे प्रमाणपत्र वितरित करा म्हणून कुठल्याही तहसीलला अजून आदेश आलेले नाहीत। त्यानंतर त्याला क्रिमी लेअर मध्ये पण राज्य शासनानं ते वेळखाऊ धोरण आहे। 31 मार्चची मुदत त्याला नाही सापडणार, विद्यार्थी त्या परीक्षेला बसू शकणार नाहीत। आणि सगळ्यात मोठं दुर्दैव असं आहे की मराठ्यांना EWS आरक्षण बंद केले। का बंद केले तर इकडचं 10% दिले म्हणून, आणि या 10% मध्ये देऊन वैद्यकीय मध्ये प्रवेश मिळत नसेल तरी दिलेलं आरक्षण काय कामायचं आहे। त्यानंतर 10% आरक्षणामध्ये पोलीस भरतीमध्ये पण अजून प्रमाणपत्र वाटप नाहीये, अजून नॉन क्रिमिलियरचं आम्हाला सर्टिफिकेट मिळत नाहीये आणि ह्याने 31 मार्चची शेवटची तारीख दिलेली आहे। तर हे पोलीस भरती प्रक्रियेमध्ये असलेल्या तरुण तरुणीवर मराठा समाजाच्या खूप मोठ्या अन्याय हे शासन करत असून त्यासाठीचे निवेदन दिले आहे। याच्यावर एकच मार्ग आहे, नीटची आणि पोलीस भरती प्रवेश प्रक्रियेची याची मुदतवाढ केल्याशिवाय शासनाला गत्यंतर नाही, अन्यथा सकल मराठा समाज खूप मोठ्या प्रमाणावर रस्त्यावर उतरून शासनाच्या विरोधात नक्की आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही। या मुद्द्यावर तुम्ही स्थानिक आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्याशी चर्चा झाली असं कळतंय, नेमकं तो प्रकार काय होता? परवा एका वृत्तपत्राच्या वर्धापन दिनी आमदार सचिनदादा कल्याणशेट्टी भेटले होते। त्यांच्या कानावर हा विषय घातला, त्यांनी कलेक्टर साहेबांना हा विषय सांगितला, त्यांचं गांभीर्य लक्षात आलं। त्यांना पोलीस भरती प्रक्रियेमध्ये असलेल्या विद्यार्थ्यांना त्यांना फोनवरनं बोलायला सांगितलं, नीटच्या भरती प्रक्रियेमध्ये असलेल्या मुलींशी त्यांना फोनवरनं बोलायला सांगितलं की शासन जे देतंय त्याच्यामध्ये मराठा समाजावर कशा प्रकारे अन्याय होतोय। त्यांना ही बाब लक्षात आली, त्यांनी तातडीनं DCM साहेब माननीय फडणवीस साहेबांना त्यांनी फोनही केला, पण अजून त्यांचा काय पॉझिटिव्ह रिप्लाय आलेला नाही। त्यामुळे आज आम्ही कलेक्टर साहेबांच्या ही गोष्ट कानावर घातली, त्यांना हे रीतसर निवेदन दिलेलं आहे। लवकरात लवकर या विषयावर तोडगा निघावा व मराठा समाजाला दिलेलं जे आरक्षण आहे 10% त्याचा लाभ मिळण्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न व्हावेत, अन्यथा शासनाला त्याचे परिणाम भोगावे लागतील।